आणि तुम्हाला वाटत असं आता बाळासाहेब काय दिखाना घालत्यात इथं, आणि कधी म्हणतात अरे बघताय काय हा ना, असंच ना. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. कल्पनेचे बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया सावे कल्याण, नामा म्हणे तया सावे कल्याण. ज्या मुखे निदान पांडुरंग, कल्पनेचे बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. श्री गुरुचरण सरोज रज, निज मुन मुकुरु सुधारी. बनरवु रघुबीर बिमल जशो, जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोय, हर हो कलेस. हे दुख भंजन मारुती नंद, हे दुख भंजन मारुती नंद. सुन लो मेरी पुकार पवन सुत, विनती वारंवार. पवन सुत विनती वारंवार. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञानदेव भगवंत. मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळाशी करे सागरी तारिली. भव सिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दीना करणे तू कयाने. तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीव कागदा, अनुरेनु यातो कडा. तुका कशाये वडा, तुका कशाये वडा, तुका कशाये वडा. अनुरेनु यातो कडा, तुका कशाये वडा, तुका कशाये वडा, तुका कशाये. अनुरेनु यातो कडा, तुका कशाये वडा, तुका कशाये वडा, तुका कशाये वडा. अनुरेनु यातो कडा, तुका कशाये वडा, तुका कशाये वडा, तुका कशाये वडा. कशाये वडा. अकल्पाविषय व्हावे तया कुळा, माझी आज सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे घाटेवाडी तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी सुरू असलेला गेले 17 वर्ष सुरू असलेला अखंड हरिनाम सप्तक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि चालू असलेलं 18वे वर्ष आणि 18व्या वर्षातील आज जागराची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने, सर्वांच्या प्रेमापोटी, सर्वांच्या आग्रहाखातर माझ्या वाट्याला आलेले आहे.
अतिशय सुंदर भव्य दिव्य वातावरण सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अतिशय सुंदर वातावरण आहे. आणि आज बहुसंख्येने आजूबाजूच्या 5-25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 35 किलोमीटर लोक आज और 50 किलोमीटर, क्या बात आहे, 50 किलोमीटरवरनं लोक या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत. किती सुंदर वातावरण आहे बघा तुमचं. आणि सेवेकरता घेतलेला अभंग मागणीपर आहे. गेली 7 दिवस आपण सर्वजण या भक्तिसागरामध्ये न्हावून गेलेला आहे. भगवंताचं अखंड नाम चिंतन केलेलं आहे गेले 7 दिवस. आणि जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीचं फळ आजच्या दिवशी मागायचं असतं. हा दंडक आहे. आणि आज भक्तीचं फळ मागितलं की ह्याचा प्रसाद उद्या सकाळी तुम्हाला मिळत असतो दुपारी 12 वाजता. आज फक्त मागायचं असतं. आता तुम्हाला वाटत असेल बाळासाहेब आले तर या ठिकाणी बाळासाहेबांनाच बघायला सगळे आलेले मला वाटते. इतर वेळी एवढी गर्दी आम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांना बघा. आणि तुम्हाला वाटत असं आता बाळासाहेब काय दिखाना घालत्यात इथं. आणि कधी म्हणतात अरे बघताय काय हा ना, असंच ना. पण असं इथं काही होणार नाही. कोणाला हाना, कोणाला हाना, लावून जाऊ का तुमच्या ते तुमच्यातच. तिथं रामभाऊ पाहिजे, सुभाषराव पाहिजे, मग त्यांच्यात लावता येते ते मला. पण तुमचं प्रेम बघून भारावून गेलो मी. खरंच मनापासून तुमचं कौतुक करतो. तुमचं इतकं प्रेम आज समाजामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता. पैसे देऊन प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकता. पण एक गोष्ट किती पैसे दिलं तरी तुम्ही खरेदी करू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे प्रेम. आणि तुम्ही एवढं सगळ्यांनी आम्हाला फुकट न विकत घेता प्रेम दिलंय. ह्याच्यापेक्षा आम्ही काय अजून भाग्यवान पाहिजे. कौतुक आहे तुमचं, कौतुक आहे, कौतुक आहे, कौतुक आहे, कौतुक. मला सांगायचंय काय, भक्ती सागरात न्हावून गेलेला आहात असं तुम्हाला वाटत असेल. बास ही कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, ज्ञानेश्वरी ऐकली, आता आपल्याला प्रत्येकाने गळ्यात माळ घातली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असेल का नाही? वाटतंय का? सोनं देऊ का तुम्हाला? एक तोळा देऊ? माळा आणल्यात माझ्याकडे 100-500 माळा आहे, ते देऊ का? लाकीट देऊ सोन्याची? तुम्ही काय म्हणणार, लाकीट महत्वाची द्या, सोनं कशा, माळा कशाला? माळाने बंधनात घालता का आम्हाला? का जड होत्यात का माळा? जड होत्यात का माळा? आपलं अख्खं आयुष्य गेलं. आयुष्य कशावारी? खाण्यावारी. समाधान झालंय का? समाधान झालंय का? किती जण माळकरी ह्याच्यात वर बसलेली? आता वर बसलेल्यांच्यावर बोलो. माळकरी म्हणजे थोडी लहरे कशाला पार्टी पडून देत आहे? माय मावल्याने किती माळा घातलेल्या? हात वर करा. भरपूर आहेत, भरपूर आहेत पुरुष. वा. आणि तुम्हाला सांगू का, खरा वारकरी संप्रदाय कुणी जपला असेल ना, ते मराठवाड्याने वारकरी संप्रदाय जपलेला लक्षात असतो. काय तुमचं प्रेम आहे पांडुरंगावरती, इतकं निश्चिम प्रेम आहे. अष्टादश संतांच्या वरती इतकं तुम्ही प्रेम करताय. तसा तुमच्यापेक्षा आमचा भाग सदन, आमचा भाग सदन. कारण आम्ही ऊसाचे उत्पादक आहोत. तुम्ही आमच्याकडे ऊस तोडायला येता, तुम्ही आमच्याकडं ऊस तोडायला येता म्हणजे आमच्याकडे ऊसाचा पैसा जास्त आहे. पण पैशाचा माज असल्यामुळं ज्या भगवंतानी पैसा दिलाय त्यालाच विसरून गेलोय आम्ही. पण तुम्ही त्याच्यावरती मनापासून प्रेम करताय. इतकं भव्य दिव्य तुम्ही या ठिकाणी सप्त सादर करताय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. आता मी तुम्हाला 8 दिवस प्रत्येक रविवारी तुम्हाला हसवत असतो, बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो म्हणा की हसवत असतो. पण
या ठिकाणी बाळासाहेबनाथ बघायचं, या ठिकाणी कीर्तनकार भरत महाराज, या ठिकाणी काय होतं माहिती का?